नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या छानशा एपिसोडमध्ये. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना खूपच मनोरंजक असा आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे आता आपण बऱ्याच दिवसापासून शर्वरीचे एपिसोड बघतोय. नेमकं त्यामध्ये काय-काय ड्रामा घडतोय आपण ते जाणून घेतोय. पण आजच्या एपिसोडमध्ये नेमकं फायनली ते समोर आलंय ज्याची आपण वाट बघत होतो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता समोर असं आलेलं आहे की नेमकं राहुल आणि शर्वरी या दोघांच्या प्रेमाचं सत्य हे विक्रांतसमोर कशा पद्धतीने आलेलं आहे, हे आजच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, चला जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीने राहुल आणि शर्वरीच्या प्रेमाचं सत्य हे शर्वरीच्या नवऱ्यासमोर आलेलं असतं. आता इथे राहुल आणि शर्वरीचं लग्न झालेलं आहे. आता ते त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. आता रूममध्ये म्हणजेच रणदिव्यांच्या घरीच राहुल हा राहायला आलेला असतो. आता तेथेच जे आहे तर तिथेच राहुल आणि शर्वरी हे त्यांना जी रूम दिलेली असते त्या रूममध्ये दोघेही आलेले असतात. आता राहुल इतका रिलॅक्स होतो, त्याच्या मनावरचं खूप मोठं ओझं हे हलकं झाल्यासारखं त्याला वाटत असतं आणि खूपच आनंदाने तो आता शांततेने बेडवर बसतो आणि हसतो आणि बोलतो, "शरू, बघ ना, सगळं आपल्या मनाप्रमाणेच झालं." तेव्हा शर्वरी हसते आणि बोलते, "हो राहुल, मी तुला बोलले होते ना, थोडं थांब, सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच होणार आणि माझे घरचे स्वतःहून आपलं लग्न लावून देणार." आणि बघ राहुल, तसंच झालं. असं काही आता इथे शर्वरी बोलते आणि शर्वरी आणि राहुल एकमेकांना टाळी मारतात. म्हणजे हातावर हात मारतात आणि दोघेही हसायला लागतात. आणि तेव्हा तो बोलतो, "शरू, ग्रेट आहेस हां तू. सगळं काही बघ ना, किती व्यवस्थित तू केलं. आता बघ, घरच्यांनी आपल्याला राहायलाही घर दिलं आणि पैसे आपल्यावरचं कर्ज फेडण्यासाठी पैसेही ते आपल्याला देणार आहेत. आणखी काय हवंय शरू?" असं काही बोलतो आणि खूप खुश होतो. तेव्हा शर्वरी देखील खूप खुश होते. आता शर्वरी ही राहुलच्या प्रेमात इतकी वेडी झालेली असते, की तिला काय चुकीचं आहे आणि काय बरोबर याचं भानच नसतं. ती तिच्या घरच्यांचाच विश्वासघात करतीये हे देखील तिला याचा देखील अंदाजा नसतो. ती इतकी त्याच्या प्रेमात वेडी झालेली आपल्याला बघायला मिळतं. आता प्रेक्षकांनो, इथे राहुल बोलत असतो, "खरंच शरू, कसं काय?" इथे शर्वरी ही राहुलला बोलत असते, "हो ना राहुल, पण तुला माहिती आहे ना, हे सगळं करण्यासाठी कोणकोणत्या प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागलं. जेव्हा विक्रांत समोर आपल्या प्रेमाचं सत्य आणि त्याच्या पैशावर आपण ऐश करतोय हे कळालं, तेव्हा काय घडलं होतं?" तेव्हा इथं राहुल इथे थोडासा नर्व्हस होतो आणि बोलतो, "हो ना शरू, त्यावेळेस काय घडलं होतं मला आठवतं ना." आणि आता थोड्या वेळासाठी हे दोघेही भूतकाळात जातात. म्हणजेच आता इथे राहुल आणि शर्वरीच्या प्रेमाचं सत्य हे विक्रांत समोर कसं आलं त्याच्यात ते रमलेले असतात. आता प्रेक्षकांनो, इथे असं काही दाखवलेलं आहे, राहुल आणि शर्वरी हे विक्रांतच्या घरी असतात. म्हणजेच विक्रांतचा जो बेडरूम असतो तेथे शर्वरी आणि राहुल हे एकमेकांना छान अशी मिठी मारतात आणि तेव्हा जे आहे तर इथे राहुल शर्वरीला बोलत असतो, "शरू, आपण हे पैसे घेऊयात आणि आपण इकडनं कायमचं जाऊयात." तेव्हा ती बोलते, "हो, पण कुठे?" तेव्हा तो बोलतो, "आपण अमेरिकाला जाऊया आणि तिथे आपल्या दोघांनाही राहता येईल. म्हणजे तिकडे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही शरू." असं काही तो बोलत असतो. तेव्हा ती बोलते, "हो, पण राहुल, अरे ते कसं शक्य आहे?" तेव्हा तो बोलतो, "का शक्य नाही शरू?" असं काही दोघांची बोलणी चालतात आणि तेवढ्याच दरवाजाची बेल वाजते. तेव्हा आता शर्वरी घाबरते आणि बोलते, "ह्या वेळेला कोण आलं असेल राहुल? राहुल, विक्रांत तर नसेल ना आला? तू लप पटकन." असं त्याला बोलते आणि पटकन त्याला आता लपायला सांगते. आणि तेवढ्यात शर्वरी ही दरवाजा खोलते. तेव्हा तिला समोरून विक्रांत आलेला दिसतो. विक्रांत हा खूपच रागात असतो. त्याच्या हातामध्ये बँकेची लिस्ट असते आणि त्यावर जे आहे तर शर्वरीने किती बँकेमधून पैसे काढलेत त्याच्यावर असतात आणि ते बघून इथे विक्रांत खूपच संतापलेला असतो आणि तो जाब विचारण्यासाठी इथे श तेच विचारण्यासाठी घरी तो शर्वरीला आलेला असतो. आता त्याला हे जाब शर्वरीला विचारायचं असतं, की नेमकं तू पैसे कुठे खर्च केले आणि एवढे पैसे मला न विचारता तू का काढले? असं काही त्याला विचारत असतो. त्यामुळे तो या वेळेला घरी आलेला असतो. आता इथे शर्वरी ही विक्रांतला बघते आणि बोलते, "विक्रांत, तू या वेळेला इथे ऑफिसला नाही गेलास?" तेव्हा तो बोलतो, "ऑफिसमधनंच आलोय मी." "शर्वरी, तू एवढे पैसे कशासाठी काढले? सांग मला, आणि एवढे पैसे तू कुठं खर्च खर्च केले आणि न मला विचारता तू एवढे पैसे का बरं काढले?" तेव्हा ती बोलते, "अरे हो, हो, थोडं शांत हो." तेव्हा तो बोलतो, "काय शांत हो? मला अगोदर सांग, तू एवढे पैसे कुठे खर्च केले?" तेव्हा ती बोलते, "हो, सांगते." आणि ती आता थोडीशी इथे घाबरते. आता नेमकं तिने ते पैसे कुठे खर्च केले तिला ते सांगताच येत नसतं. आता ती हे कसं सांगणार, की विक्रांतच्या पैशावर तिने आणि राहुलने मौज-मस्ती केलेली आहे. आता हे तर काही ती सांगू शकत नाही. त्यामुळे ती थोडीशी गडबडून गोंधळून जाते.
आणि त्यामुळे ती थोडीशी गोंधळून जाते. ती बोलते, "हो, तू एवढं नको संतापूस," असं त्याला बोलते. पण मात्र तो खूप चिडलेला असतो. तो काही केल्यास शांत राहत नाही. तो बोलतो, "मला पटकन उत्तर हवंय. तू एवढे पैसे कुठे खर्च केले?" असं काही तिला तो जाब विचारत असतो. आणि असं विचारत असताना त्याची नजर ही शूजवर जाते. शूज असतात आणि त्याच्या शेजारी तिथे शर्वतच्या देखील सँडल्स असतात. पण मात्र तो आता ते शूज बघतो आणि "शर्वरी, घरी कोणी आलंय का?" तेव्हा ती बोलते, "घरी? नाही, कुणी घरी नाही आलं." तेव्हा तो बोलतो, "शर्वरी, खोटं बोलू नको. घरी कोण आलंय?" तर ती बोलते, "हा हा संतापलेला विक्रांत हा इकडे-तिकडे घरामध्ये कोण आलंय?" हे शोधत असतो. तो बेडच्या खाली शोधतो, इकडे-तिकडे कानाकोपऱ्यात तो शोधतो, की नेमकं घरामध्ये कोण आलंय? तिला विचारतो, पण मात्र शर्वरी काही सांगत नाही. त्यामुळे तो खूप संतापलेला असतो. आणि तेव्हा जे आहे तर तो बोलतो, "सांग शर्वरी, कोण आलंय?" तेव्हा ती बोलते, "अरे विक्रांत, शांत हो, कुणीच नाही घरामध्ये आलं." मग तेव्हा तो बोलतो, "हे शूज कोणाचे आहेत?" तेव्हा ती बोलते, "हे शूज मला नाही माहिती. तुझे आहेत का? तुझेच असतील." तेव्हा तो बोलतो, माझे शूज तू ओळखत नाही शर्वरी कसे आहेत तर? आणि मी असे शूज वापरतो का? माझे नाहीये हे शूज. सांग घरामध्ये कोण आलंय?" पण मात्र ती काही सांगतच नाही, की राहुल घरामध्ये आलेला आहे. ती बोलते, "नाही, मला नाही माहिती." तेव्हा विक्रांत चिडतो आणि बोलतो, घरामध्ये जे कोणी आलं असेल ते पटकन माझ्या समोर या, असं तो बोलतो. पटकन या असं ओरडून बोलतो, पण मात्र तरी देखील राहुल काही समोर येत नाही. राहुल हा गुपचूप कपाटामध्ये लपलेला असतो आणि तेवढ्यातच शर्वरी ही विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करते. पण मात्र विक्रांत काही काही केल्या शर्वरीचं काहीही म्हणणं ऐकत नाही आणि तेव्हा आता तू जाणार, घराच्या बाहेर जाणार, तेवढ्यातच राहुलच्या राहुलच्या फोनची बेल वाजते. आता बेल वाजल्यावर विक्रांत हा थांबतो. तो निघालेला असतो मात्र पण फोनचा आवाज ऐकून तो थांबतो आणि तो आता कपाटाकडे बघतो. कारण कपाटामधनंच फोनचा आवाज येत असतो. आता विक्रांत हा जातो आणि कपाट खोलतो. तेव्हा राहुल हा लपलेला असतो कपाटामध्ये. जशा पद्धतीने ते बघून इथे विक्रांतचा आणखीच संताप हा वाढतो आणि बोलतो, "राहुल, तू? तू इथे काय करतोयस?" असं त्याला बोलतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला आता कपाटाच्या बाहेर काढतो ओढतच. तेव्हा शर्वरी बोलते, "थांब विक्रांत, अरे थोडं ऐकून घे माझं." पण विक्रांत काही ऐकायला ऐकत नाही. विक्रांत आता राहुलला जाब विचारतो, की "तू मी नसताना माझ्या घरी काय करतोयस?" मला शेजारी-पाजारी लोक जे सांगत होते ते खरं होतं. लोकं मला सांगत होते, "तुझाच मित्र तुझा विश्वासघात करतोय." पण मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी तू माझा मित्र असतानाही माझा असा विश्वासघात केलास तू माझ्याच बायकोबरोबर, असं काही तू बोलतो. आता विक्रांत राहुलच्या अंगावर हात घालतो म्हणजे त्याच्या कानाखाली मारतो. तेव्हा राहुल देखील शांत बसत नाही. तो बोलतो, "विक्रांत, लांब हो." पण मात्र विक्रांत काही ऐकत नाही. तेव्हा आता राहुल हा विक्रांतच्या अंगावर हात उचलतो. आता तो देखील त्याला मारायला लागतो. दोघांमध्ये चांगलीच झटापट होते. तेव्हा शर्वरी ही मध्ये जाते. बोलते, "ऐक विक्रांत." आणि राहुल आणि विक्रांत दोघांना वेगळं करते. आता शर्वरी राहुलला तिकडनं जायला सांगते. राहुल तिकडनं जातो आणि नंतर शर्वरी ही विक्रांतसमोर हात जोडते आणि बोलते, "विक्रांत, बस कर, थांबव. तुला हे बोलताना लाज कशी वाटत नाही गं? एवढं मोठं कांड केलेस आणि बस, थांबव असं बोलतेस तू? मी नसताना घरी हे असे काही तू नाटकं करतेस." असं तो तिला रागात बोलतो आणि पुन्हा बोलतो, "त्यामुळेच तू कार्तिकला तिकडे नेऊन सोडलंस. म्हणजे तुम्हा दोघांना त्याची अडचण होत होती, हो ना?" तेव्हा ती बोलते, "नाही, तसं काही नाही. तुला माहिती आहे, विक्रांत, आपल्या दोघांचे सतत वाद व्हायचे आणि त्यामुळे त्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल, त्यामुळेच मी त्याला तिकडे नेऊन सोडलं." तेव्हा तो बोलतो, "हे मला तू सांगू नकोस हां, हे दुसरं कोणाला जाऊन शिकव. तू मला सांगू नकोस हे. त्याच्या मनावर परिणाम होईल हे असं काही ना तू मला आता तुम्हा दोघांमध्ये त्याने अडचण निर्माण केली असते. म्हणजे राहुल घरी आला असता आणि त्याने मला हे सगळं काही सांगितलं असतं ना, त्यामुळेच तर त्याला तू घरी नाही ठेवलंस." असं काही आता इथे विक्रांत खूपच चिडत तिला बोलत असतो, "तू माझ्यावर संशय घेत होतीस ना आणि तूच तशी निघालीस ना त्या राहुलबरोबर तुझं हे अशी काही नाटकं, म्हणूनच तू कार्तिकला तिकडे नेऊन सोडलंस ना, म्हणजे तुमच्या दोघांच्यामध्ये त्याची अडचण नको त्यामुळेच ना, हो ना?" असं काही तो ओरडतच तिला बोलत असतो. तेव्हा शर्वरी बोलते, "नाही, हे खोटं आहे. तसं काहीच नाहीये. मी कार्तिकला तिकडे सोडलं कारण तुला माहिती आहे आपल्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावर होऊ नये, त्यामुळेच मी त्याला तिकडे नेऊन सोडले." तेव्हा तो बोलतो, "हे सगळं ना तू दुसरं कोणाला तरी सांग. मला सांगू नको. मला शिकवू नको हे सगळं काही. आता इथे कार्तिक राहिला असता, तर तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललं असतं, तर त्यानं मला आल्याच्या नंतर सांगितलं असतं ना, राहुल घरी आलेला आणि हे सगळं काही जे काही घरी घडतंय, ते सगळं त्याने मला सांगितलं असतं आणि त्यामुळेच तू त्याला तिकडे नेऊन सोडलंस." असं काही तो तिला बोलतो आणि बोलतो, "शर्वरी,
तू माझ्यावर संशय घेतलास, माझे पैसे खर्च केले, याचं कशाचंच मला दुःख नाहीये. पण तू ना हे असं करायचं नसतं. या गोष्टीचं मला खूप दुःख वाटतंय, असं तो बोलतो. तू असा माझा विश्वासघात करायचा नसतास. तो पण माझ्या मित्राबरोबरच. याचं मला खूप दुःख वाटते. तू माझा असा विश्वासघात करायला नसता पाहिजे, असं काही तो बोलतो आणि रडायला लागतो. आणि आता बोलतो, "नाना येणार आहेत ना? लाव नानांना फोन आणि घे पटकन त्यांना बोलून." तेव्हा ती बोलते, "नको, नानांना नको." तो बोलतो, "का? नानांना का नको?" तेव्हा ती बोलते, "नको, मी तुझ्यासमोर हात जोडते विक्रांत, नको, नानांना नको याबद्दल काहीच कळू देऊ." तेव्हा तो बोलतो, "अरे, एवढं मोठं कांड केलंयस तू आणि तू बोलतेस नानांना याबद्दल काहीही नको कळायला? नाही, नानांना हे सगळं कळू दे. त्यांच्यासमोर सगळं हे येऊ दे. घे त्यांना बोलवून, नाहीतर मी त्यांना फोन लावतो. तू लाव नाहीतर मी लावतो." असं काही तो आता इथे ओरडतच शर्वरीला बोलत असतो. तेव्हा शर्वरी बोलते, "बरं, थांब मी लावते." आता शर्वरी ही नानांना फोन लावते. तर असं काही प्रेक्षकांनो ती आता तिचा भूतकाळ इथे राहुलला सांगत असते आणि तेव्हा पुन्हा आता जे काही भविष्यकाळ चालू आहे त्यांचा त्यामध्ये ती येते. आणि बोलते, माहिती आहे तुला राहुल, विक्रांत काही केलं ऐकतच नव्हता. त्यामुळे मला भीती वाटत होती. जर नानांसमोर हे सगळं काही आलं, तर नाना त्यांच्या प्रॉपर्टीमधून मला बेदखल करतील आणि त्यामुळेच नानांसमोर मला हे येऊ द्यायचं नव्हतं. मग मी काय? मी देखील विक्रांतसमोर हात जोडायला लागले, त्याची विनवणी करायला लागले, पण मात्र तो काही ऐकतच नव्हता. तेव्हा मी नानांना फोन केला आणि विक्रांत गेल्याच्या नंतर पुन्हा नानांना फोन केला आणि नानांना बोलले, "नाना, तुम्ही आता येऊ नका." तेव्हा आता काय? मुलगी म्हटल्यावर नाना एअरपोर्टपर्यंत आलेलेच होते. पण आता मी नाही म्हटले, त्यामुळे नाना मुलींचं बोलणं ऐकलं नानांनी आणि आता ते पुन्हा वापस जाण्यासाठी निघाले. आता राहुलला सांगत असते. तेव्हा राहुल बोलतो, "हो ना, पण मग काय आता?" म्हणतात ना, जे नशिबात असतं तेच घडतं शरू. बघ आता इथे नाना आणि विक्रांत हे त्यांच्या कर्मानेच गेले, असं काही तो इथे बोलत असतो. तेवढ्यातच मात्र जानकी ही त्यांच्या रूमच्या बाहेर आलेली असते. आता जानकीने हे वाक्य ऐकलेलं असतं, की नाना आणि विक्रांत हे त्यांच्या कर्मानेच गेले आणि तेव्हा जानकी कान देऊन हे ऐकते. पण मात्र पुढे ते काही बोलतच नाही. तेव्हा तर असं काही प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये राहुल आणि शर्वरीच्या प्रेमाचं जे काही लपाछुपीचा डाव होता, तो इथे आता समोर आलेलं असतं. पण मात्र प्रेक्षकांनो नेमकं विक्रांतचा जीव हा कसा गेला, नाना कसे वारले, हे सगळं पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं राहुल आणि शर्वरीने कसा प्लॅन केला होता आणि त्यांच्या प्लॅननुसारच सगळं काही घडलं का? जानकी या सगळ्यांचा शोध कसा लावेल, हे पुढे पाहणं प्रेक्षकांनो खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.